साटोडा बायपास ते साटोडा बायपास ते गोपुरी चौक हा रस्ता मंजूर होऊन 2.5 वर्ष झाले। 2.5 वर्ष मंजुरीला होऊनही त्यांनी पहिले 6 महिने काम उशिरा सुरू केलं आणि आता 2.5 वर्ष झाले पण काम अर्धही पूर्ण झालेलं नाही आहे। आणि त्यानंतर उरलेल्या जागेवर त्यांनी बेड कॉन्क्रीट टाकून ठेवलं आहे आणि त्याच्यामुळे लोकांना एवढा प्रचंड त्रास होत आहे धुळीचा की बऱ्याचशा लोकांना श्वसनाचे आजार जडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। प्रशासनाला माझी हीच विनंती राहील की तुम्ही 2-2 वर्ष 600-700 मीटर रस्ता 1-1.25 किलोमीटर रस्ता बांधायला 2 वर्षाचा कालावधी देता का? आणि देत असाल तर मग सर्व ठेकेदारांना दिला पाहिजे। तुम्ही कालावधी का वाढवून देता त्या ठेकेदाराला? आपले काही आर्थिक लागेबांधे असू शकतात त्याच्यासोबत, त्यामुळेच आपण इतका वेळ त्याला देत आहे। कारण 1.5 किलो ते 2 किलोमीटर हा रस्ता असून याच्या बांधकामासाठी जास्तीत जास्त माझ्या माहितीप्रमाणे 1 वर्षाचा कालावधी दिला जातो आणि या रस्त्याला आता 2.5 वर्ष झाले। म्हणजे त्याला तुम्ही नेहमी एक्सटेन्शन देत राहाल आणि तो रस्ता कंप्लीट करण्यासाठी आणखी 2 वर्ष घेईल। येथील बिचारे गरीब लोक आहे, इथे लागूनची एक आमची गरीब लोकांची वस्ती आहे, त्यांच्या मुलाबाळांना श्वसनाचा प्रचंड त्रास इथे होत आहे। आणि बरेचसे आता जर कोणी मुलगा आजारी पडला, कोणी म्हातारा आजारी पडला तर आम्ही सरळ त्याला घेऊन BNC ऑफिसला नेऊन ठेवणार आणि पुढची जबाबदारी BNC ऑफिसची राहणार, एवढेच मी सांगतो। आणि त्यानंतर 8 दिवसाच्या आत त्यांनी परत वेगाने कामाला सुरुवात न केल्यास रिंग रोड उला आम्ही चक्काजाम आंदोलन करू, एवढीच घोषणा आपल्यासमोर करतो। धन्यवाद। सर्वस्वी जबाबदारी ठेकेदार आणि बांधकाम विभागाचे प्रशासन। साटोड्यापासून सुरू होणारा हा रोड मागील 2 वर्षापासून रखडलेला असून इतके गड्डे झालेले आहेत की 2 व्हीलर्सवाल्यांना सायटिकाचा त्रास होऊन राहिला, कोणाला खोकल्याचे आजार बळावलेले आहे, या इतकी धूळ उडत आहे। परंतु कोणतंही प्रशासन या आमच्या समस्याकडे दुर्लक्ष करून पूर्णपणे डोळेझाक करून आमच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने तरीही ते आम्हाला सहकार्य करत नाही। बरेचदा आम्ही निवेदन दिले परंतु कोणतंही प्रशासन, जिल्हा परिषदचं प्रशासन म्हणा किंवा स्टेटचं प्रशासन कोणीही दखल घेत नाही। याचा निषेध म्हणून आम्ही आज भावपूर्ण श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित केला आहे। मागील 2 वर्षापासून गोपुरी चौक ते सातोडा बायपास या रोडचं काम सुरू झालेलं आहे। संबंधित ठेकेदार आणि प्रशासन, बांधकाम विभाग यांच्याकडे आम्ही वारंवार जात आहे आणि आमचे निवेदन देतात। जवळजवळ आम्ही 5 ते 6 निवेदन आम्ही प्रशासनाला दिले आहे की आमचं काम का बरं सुरू करत नाही, आणि काम चालू केलं आहे। संबंधित डिपार्टमेंटनी 2 वर्षामध्ये फक्त 200 ते 300 मीटर हे रस्त्याचं बांधकाम केलेलं आहे आणि काही उर्वरित जागेवर बेडचं बांधकाम केलेलं आहे। पण या बेडमुळं 2 ते 3 महिन्यापासून हे बेडचं काम करून बंद पडले आहे, त्यामुळे धुळाचा खूप लोकांना त्रास होत आहे। आम्ही या प्रशासनाला आणि कॉन्ट्रॅक्टरसाठी एक भावनापूर्ण श्रद्धांजली आम्ही इथे अर्पण केलेली आहे की यांची अजून तरी डोळे उघडणार आम्ही एवढं केल्यावर। आता आम्ही 2-3 दिवसामध्ये हे जर काम सुरू नाही झालं तर आम्ही इथे उपोषण केल्याशिवाय आमचा पर्याय उरणार नाही आणि संपूर्ण नालवाडी आलोडी यातले भरघोस लोक येऊन ह्या उपोषणाला हजर राहतील, एवढं बोलतो। धन्यवाद।